फक्त मराठी, फक्त मराठी। स्वामी समर्थ महाराज। गुरुकृपा प्राप्त करण्यासाठी आपल्या अंगी तशी योग्यता निर्माण करणं आवश्यक असतं। शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो शंभो शंभो। काय रे चोळ्या, हे परदेशी पाहुणे इथे काय करतायत? स्वामी, यांचं आपल्याकडे काही काम आहे। आमच्याकडे? स्वामी, यांनी माणसाचं छायाचित्र काढण्याचं एक यंत्र बनवलं। त्यांची अशी इच्छा आहे की या यंत्राने पहिलं चित्र हे परमेश्वर तुल्य सत्पुरुषाचं असावं। त्यामुळे त्यांच्या या कार्याला आशीर्वाद मिळतील। त्यामुळेच आपली कीर्ती ऐकून ते आपलं छायाचित्र काढण्यासाठी आले। हो महाराज, म्हणजे आपली जर परवानगी असेल तर आपलं एक सुंदर असं छायाचित्र घेऊ इच्छितो महाराज। पण आमची अजिबात इच्छा नाही, आणि तुमची इच्छा काय आहे हे आम्ही जाणतो। तेव्हा आलात तसे उलट पावली परत निघून जा। ही इज नॉट विलिंग and he is asking us to go back. But why? पण का महाराज, का? का हे विचारण्याचा हक्क तुला नाही, आणि तुला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही। तरी सुद्धा सांगतो, तुम्ही एकटेच आहात काय रे दर्शन द्यायला? आमचे अनेक भक्त आमच्या दर्शनासाठी ताटकळत आहेत, तपश्चर्या करून वाट बघतायत। त्यांना दर्शन द्यायचंय आम्हाला। ही इज नॉट अलाउइंग। पण महाराज, आम्ही फार दूरवरून आलो आहोत, तेव्हा तुम्हाला जायला सांगितलं ना, चालतंय इथून। But Swami, will you please listen to me? स्वामी, आमचं जरा ऐकून तर घ्या। चालायला लागा। हे पहा, तुम्हाला मंदिरात प्रवेश दिला जाणार नाहीये। पण पुजारी महाशय, तुम्हाला सांगितलं ना एकदा। पुजारी महाशय, अहो का त्यांना असं हाडतूड करताय? ते लोक काय भीक नाही मागत आहे तुमच्याकडे, भगवंताचं दर्शन करू इच्छित आहेत। मग तुम्ही बंदी का करताय? अहो मी नाहीये, आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेली ही एक प्रथा आहे। या प्रथेचं मी फक्त पालन करतोय। अहो यांची हीच योग्यता आहे। अस्पृश्य आहेत ना हे? हा, यांना जर मंदिरात प्रवेश दिला तर आपलं मंदिर विटाळेल। माणसाच्या येण्याने भगवंताची मंदिरं विटाळत नाहीत, उलट त्यांना बंदी घालून आपल्या भक्तीत मात्र विटाळ नक्कीच होतो। ही आपल्यासारखीच माणसं आहेत ना, मग त्यांना पूर्ण अधिकार आहे मंदिरात प्रवेश करण्याचा। तुम्हाला जर मंदिर प्रवेशाचा निकष लावायचाच असेल ना, तर चांगल्या आणि वाईट गोष्टींचा लावा। वाईट प्रवृत्तीच्या माणसाला मंदिरात प्रवेश बंदी करा आणि मंदिराचं पावित्र्य राखा, या अशा पद्धतीने नाही। बोलप, मोठी मोठी भाषणं दिली म्हणजे तुम्ही म्हणता ते खरं असं होत नाहीये। मग तुम्हाला एवढेच जर अस्पृश्यांचे पुळके येत असतील तर ते तुमच्या पुरतच ठेवा। तुम्ही अनर्थ करताय, एक धर्म भ्रष्ट करायला निघालात। मला काही सांगू नका, या लोकांना मंदिरात प्रवेश करू दिला जाणार नाहीये। पण हा भेदभाव का? ज्या प्रभू रामचंद्रांचं हे मंदिर आहे, त्यांनी नाही केला भेदभाव। शबरीची उष्टी बोरं खाल्ली त्यांनी। शबरी अस्पृश्य होती। ज्या नावाड्याने त्यांना गंगा पार केलं, तो नावाडी देखील अस्पृश्यच होता। प्रत्यक्ष परमेश्वराने भेदभाव केला नाही, मग त्याच्या मंदिर प्रवेशास बंदी घालून आपण हा उपवास का करतोय? चला रे, मी आत घेऊन जातो तुम्हाला। घोलप, तुम्ही एक अत्यंत विद्वान यजुर्वेदी ब्राह्मण आहात। मला तुमच्याबद्दल आदर आहे, अभिमान वाटतो। पण या लोकांना जर मंदिरात प्रवेश दिला तर संपूर्ण गावाचा रोष आपल्याला उडवून घ्यावा लागेल। याचे परिणाम वाईट होतील, लक्षात ठेवा। मी परिणामांची चिंता करत नाही। असं? ठीक आहे,
आता बघाच मी काय करतो ते. चला रे. Cholappa, we know that you are among one of the favorite disciples of Swami Samartha. अहो काय बोलताय ते? काही शिव्या शब्द देत आहेत का आम्हाला? अहो पण आम्ही काय करणार? स्वामीच तयार नाहीत. जॉन साहेब तुम्हाला शिव्याशाप देत नाहीये. ते म्हणतायत तुम्ही स्वामींचे इतके मर्जीतले आहात, स्वामी तुमचा शब्द टाळत नाही, तेव्हा आमच्या वतीने स्वामींना जरा साकडं घाला ना. अहो खिरीमध्ये चमचा घालून खाणे इतकं सोपं आहे का ते? नाही, ही गोष्ट सत्य आहे की स्वामी माझा शब्द सहसा टाळत नाही, पण स्वामींचा काही नेम नाही, वर त्यांचा राग ओढवून घेण्याचीही शक्यता आहे. पण मी तुमच्यासाठी हे प्रयत्न केले तर त्यात माझा फायदा काय आहे? चोळप्पा, आमचे जॉन साहेब काम करणाऱ्या माणसाची कदर करणारे आहेत बरं का. तुम्ही जर स्वामींना छायाचित्र काढण्यासाठी राजी केलत ना, मग बघा, अहो तुम्ही म्हणाल ती रक्कम तुम्हाला देऊ. खरंच? Give him some advance. ओके सर. चोळप्पा, आता तर खात्री पटली ना? हा? आणि ही तर पेशगी आहे, तुम्ही फक्त काम सुरू करावं म्हणून. एकदा काम केलं नाही तर मग बघा, माला माल करू तुम्हाला, माला माल. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. He says he will try. Oh, okay, okay. Keep trying and let us to know about it. प्रयत्न चालू ठेवा आणि जे होईल ते आम्हाला सांग. हा, करतो. वाह चोळप्पा, बरीच मजल गाठलीत तुम्ही. व्यवहाराची भाषा तुम्हालाही कळायला लागली म्हणजे. तुम्हाला काय करायचंय त्याच्याशी? मला त्याच्याशी नाही, पैशाशी कर्तव्य. माझा हिस्सा मला मिळालाच पाहिजे. मिळणार नाही. मेहनत मी करतोय, पैसे मीच घेणार. हे बघा चोळप्पा, तुम्ही जर माझा हिस्सा दिला नाही तर मी स्वामींना जाऊन सांगेन की तुम्ही त्यांचे चोरून छायाचित्र काढणार आहात, तेही पैसे घेऊन. मी सुद्धा स्वामींसमोर तुमच्या सगळ्या करण्यांचा पाडा वाचीन, कळलं? अहो पण असं चोरून चित्र काढणं अयोग्य आहे. योग्य अयोग्याच्या गोष्टी तुम्ही सांगताय. काय योग्य आणि काय अयोग्य हे तुम्ही मला शिकवण्याची गरज नाही. चोळप्पा, आर उंच उंच उडायला लागलेस तू, पण तुझी सद्दी संपवल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. काय रे सोळ्या? स्वामी, माझं एक काम होतं आपल्याकडे. तुझं? माझं म्हणजे जॉन साहेबांचं. म्हणजे त्या जॉन साहेबाची वशिलेगिरी करतोयस तू? नाही, तसं नाही स्वामी. हो पण ते जॉन साहेब फार लांबून आपलं छायाचित्र काढण्यासाठी आले. पण जर त्यांना छायाचित्र काढण्याची परवानगी दिली तर? एकदा सांगितलेलं कळत नाही त्या जॉन साहेबाला, आणि म्हणून तुला पुढे करतायत, आणि तुलाही अक्कल नाही. काही छायाचित्र वगैरे मिळणार नाही. बरोबर आहे स्वामी, काय नको छायाचित्र वगैरे घ्यायला. काय झालं तर काय गरज आहे त्याची? आणि काहीतरी इजा बिजा झाली तर करायला गेलो एक आणि व्हायचं दुसरंच. नाही, तसं नाही स्वामी. अहो फार आशेनं आली येत होती मंडळी, खास आपल्यासाठी. फार म्हणतात आपल्याला. त्यांची मनापासून इच्छा आहे आपलं छायाचित्र घेण्याची. आणि तुम्ही नसता तेव्हा आमच्यासाठी सुद्धा होईल ते छायाचित्र.
तेवढंच तुम्ही असल्यासारखं होईल ना. चोळ्या, आमच्या दर्शनासाठी तुला छायाचित्राची गरज भासायला लागली. पण काय रे, भगवंत तुला एवढा स्वस्त वाटला काय की तुमच्या मनात आलं आणि तुम्ही त्याचं छायाचित्र काढलं? नाहीतर काय स्वामी, तुमची किंमतच नाही राहिली या लोकांना. काही परवानगी देऊ नका छायाचित्र वगैरे घ्यायला. सुंदरे, आम्ही तुला तुझं मत विचारलेलं नाही. काय करायचं आणि काय नाही करायचं ते आमचं आम्ही ठरवू. चोळ्या, आम्ही तुम्हाला देहरूपात दिसतो, पण आम्ही तसे नाही आहोत. आम्ही चैतन्य स्वरूप आहोत आणि चैतन्याला तुम्ही कुठच्या चौकटीत बंदिस्त करणार? त्या चैतन्याचं छायाचित्रही कसं घेणार? आणि तेही आमच्या इच्छेविरुद्ध. स्वामी, मग आपणच सांगावं त्यांनी काय करावं. आमचं दर्शन मिळवण्यासाठी योग्यता कमवावी लागते. त्याला म्हणाव, आधी ती योग्यता कमव आणि मग ये आमच्याकडे. आणि हे असले धंदे थांबवा. स्वामी, बघतेच मी स्वामींचं छायाचित्र तुला कसं मिळतं ते. आणि स्वामींचं छायाचित्र मिळवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. What happened? काय झालं साहेब विचारतायत. नाही, स्वामीला हे पसंत नाही. नकार दिला स्वामी. आता हा नाद सोडूनच द्यायला. सर, स्वामी says no. Chorappa says we should forget this thought. No, no, no. I won't leave until I take the photographs. We should find some other way to convince him. आपण काहीतरी दुसरा मार्ग काढूयात चोळप्पा. काय साहेब आता त्यांचं छायाचित्र घेतल्याशिवाय इथून हलणार नाहीत. मग आता एकच मार्ग आहे. कुठला? सांगतो. आपण मला याचा मोबदला मिळायला हवा. चोळप्पा मोबदल्याची काळजी नको आहे. आमचं एकदा काम होते, तुम्हाला हवा तो मोबदला देतो. ठीक आहे? मग आता एकच मार्ग आहे. तुम्ही चोरून स्वामींचं छायाचित्र घ्यायचं. सर, Chorappa is saying that we will take his photograph without his knowledge. But is this possible? What if he comes to know about this? पण स्वामींना कळालं तर? तसं नाही. अगदी शिताफीनं छायाचित्र घ्यायचं. मी करतो ना सगळी व्यवस्था. ओके सर, he will manage everything. Okay, and then when should we leave? केव्हा करायचं हे काम? आत्ताच जाऊया. आत्ता स्वामींबरोबर फारशी गर्दी नसते. आपलं कामही होऊन जाईल आणि तुम्हाला व्यवस्थित छायाचित्रही घेता येईल. ठीक आहे, चला लेट्स गो. Okay. चला या. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. शंभो शंभो शंभो.
Yes. गॉट इट. चोळप्पा. Thanks, Chorappa. We have done it. चोळप्पा, तुमच्यामुळे स्वामींचं छायाचित्र घेणं शक्य झालं. मग आता हे पाहायला कधी मिळणार? अहो चोळप्पा, तुम्हाला काय ते साधं सोपं काम वाटतंय का? हा, अहो मोठं वेळखाऊ काम आहे ते. हा, अजून बऱ्याच प्रक्रिया त्यावर करायला लागणार आहेत. बऱ्याचशा रसायनांमधून ते जाणार आहे. मग ते पुरतं तयार होईल. कळलं? आता आज रात्री आम्ही सुरुवात करू, तेव्हा तुम्हाला सकाळी बघता येईल छायाचित्र कसं झालं ते. हा, खुश? मग मी आज रात्री तुमच्या सोबतच राहतो. ते कशाला? नाही म्हणजे छायाचित्र कसं तयार होतं ते मला बघता येईल ना. म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. चालेल चालेल चालेल. सोळ्या, फार उत्सुक आहेस ना रे आमचं छायाचित्र पाहायला? आम्हालाही आमचं छायाचित्र पाहायचंय. हा घोलाप आपल्यातला असून आपला धर्म बुडवायला निघालाय. याची मजल थेट मंदिरापर्यंत पोहोचलेली आहे. त्याने अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश दिला आणि अख्खं मंदिर विटाळलं. हा असाच वेगाने पुढे जात राहिला तर अख्खं गाव भ्रष्ट करून टाकेल हा. हो, ही खालच्या जातीतली माणसं आपल्या घरात शिरतील, आपल्या मांडीला मांडी लावून बसतील. नाही नाही, यांना वेळीच रोखायला हवं. नाहीतर ही कीड पोफावायला वेळ लागणार नाहीये. अख्खं गाव पोखरून टाकेल. तसं होता कामा नये. ह्याचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. ही कीड आज आपण कायमची नष्ट करून टाकूया. हे घर जाळून टाकूया. हो हो, जाळून टाकूया. हो हो, जाळून टाकूया. अरे तू अजून स्वस्त आहेस. माझ्या भक्ताचं घर आगीच्या वक्षस्थानी पडतंय आणि तू नुसता पाहत बसलाय. काहीतरी हालचाल कर बाबा. तुझ्या आगमनाची चाहूल लागून देत. आम्ही इथे बसलो ते जगात चांगुलपणा टिकावा म्हणून. सज्जन माणसांच्या भलेपणाचं रक्षण व्हावं म्हणून, त्याला दिलासा देण्यासाठी. अरे जगात जर चांगुलपणाच राहिला नाही तर चांगले भक्त कसे निर्माण होणार? चांगले भक्त निर्माण झाले नाहीत तर आम्हाला कोण विचारणार? हे वरुण राजा आम्हाला सहाय्य कर. या घरावर हत्तीच्या सोंडेनी बरस. ही आग विझव बाबा, विझव.
अरे हे काय रे, हा एकाएकी पाऊस कुठून आला आणि ते हे उन्हाळ्याच्या दिवसात? बघता बघता सगळी आग विझून गेली. हा तर चमत्कारच झाला. हे काय, घराचा हा भाग जळल्यासारखा का दिसतो? काल रात्री तुझ्या घराला आग लागली होती. काय, माझ्या घराला आग? पण कशी? गावातल्या काही दुष्ट माणसांनी तुझं घर पेटवून दिलं. तुझं गावात राहणं त्यांना मंजूर नव्हतं. काय सांगताय? अहो पण ती आग विझली. ऐनवेळी पाऊस आला. पाऊस आला कसला, अक्षरशः धो धो कोसळला. वरुण राजाची कृपा झाली. असं झालं नसतं, पाऊस पडला नसता, त्या आगीत या घरासकट मीही जळून खाक झालो. याचा अर्थ भगवंताने पावसाचा वर्षाव केला माझ्या घरावर, कृपेचा वर्षाव केला माझ्या घरावर. हो, या व्यक्तीची भक्तासाठी किती काळजी घेतो हा भगवंत. मी धन्य झालो, धन्य झालो. तुम्हाला सांगतो, केव्हापासून मला सत्पुरुषाला भेटण्याची आस लागली होती. पण नुसती इच्छा असून काय उपयोग? त्यासाठी आपली योग्यताही लागते, हेही मला कळत होतं. पण कालचा हा प्रकार पाहून माझी खात्री झाली की मी त्या योग्यतेला पात्र झालो. आणि आता त्या सत्पुरुषाच्या दर्शनाखेरीज मला चैन पडणार नाही. निश्चित भेट होईल. तुझ्या अंतरीची तळमळ त्या सत्पुरुषाला तुझ्याकडे खेचून आणल्याशिवाय राहणार नाही. हो, पण कधी, केव्हा आणि कुठे भेट होईल हे निश्चित. कधी, कुठे, कशी हे काही सांगता येत नसतं. कदाचित 2 वर्षांनी, 2 महिन्यांनी, 2 पळांनी भेट होईल हे निश्चित. तू गंगा स्नानाला निघालायस ना? हो. जा, कोणी सांगावं, आज आत्ताही होईल. काय हो, झालं का छायाचित्र तयार? हो हो हो, किती अधीर होत आहे. हा, अहो तसं नाही हो, म्हणजे कालपासून इथे राहिल्याचं काहीतरी चीज होईल. मग लवकर बघूया ना, वेळ कशाला घालवताय? या यंत्राची कमाल पाहिजे मला. सगळंच कसं एकदम सुरस आणि चमत्कारिक वाटतंय. म्हणजे या काळ्या कपड्यामध्ये तोंड घालून तुम्ही काय अशी जादू केली आहे ते. सर, ही इज व्हेरी इम्पेशंट. So am I. Now let's see the photographs. चला.